पाणी एकदम बघा ना, बिस्लरी फेल एकदम एवढं शुद्ध पाणी दिसतंय आपल्याला खाली. आणि त्याच्यात असे मासे दिसत आहेत बारीक बारीक. मी तुम्हाला दाखवतो ते, पण पाण्यामध्ये पण आपण कॅमेरा टाकूया आणि बघूया कसं दिसतं ते. ही एक बाजू आहे. आणि जर जास्त पाऊस असेल ना तर हे पूर्ण भरतं. म्हणजे बघण्यासाठी एकदम सुंदर नजारा हा, एकदम क्लासिक एकदम आहे. पण आता एक बाजू दिसते आपल्याला, म्हणजे पाणी कमी आहे, पाऊस पण नाही सध्या, तरी पण हे आपल्याला एवढं पाहायला मिळतंय. बघा मंडळी, तुम्ही येत असाल तर या ठिकाणी नक्की विजिट करा. सुंदर लोकेशन आहे आणि असा पाण्याचा आनंद घ्या. असा पाण्याचा आनंद घ्या, एकदम मस्त वाटतं एकदम. थांबण्याचं कारण म्हणजे इकडचं सुंदर असं लोकेशन, जे आपण तुम्ही जर इकडनं जात असाल तर तुम्ही नक्की या जागेवर थांबाल, पुढे जाणार नाही. मंडळी, आज आपण पुन्हा एका नवीन राईडला आलोय. म्हणजे आज आपण पनवेलमध्ये, म्हणजे मुंबई पासून साधारण 2 ते 2 तासाच्या, म्हणजे आम्ही बाईकवरून आलोय, तर 2 तास पकडून चला. तर मुंबई पासून 70 किलोमीटर अंतरावर हा एक तुम्हाला सुंदर असा नजारा इथे पाहायला मिळणार आहे. तर या जागेचं नाव आहे कसमळ. मंडळी, हे बघा बैल मध्ये आलाय. आता प्रमोद हुसकवायला गेलाय. प्रमोद हुसकाव. तर मंडळी, आता इकडचं आपण लोकेशन बघितलं, ह्या वरच्या बाजूचं. आता आपण खालच्या बाजूला जाऊया, त्या साईडला पाणी असं वाहत 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 जात. तर इकडनं सगळं असं ओपन पूर्ण स्पेस आहे बघा. एक नंबर यार, खूप भारी आहे, खूप जबरदस्त नजारा बघा यार. जर तुम्ही पण इकडे यायचा विचार करताय तर तुम्हाला कसमळ, गुगलवर कसमळ टाका आणि ह्या पॉइंटला नक्की भेट द्या. नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रोहित तांबे 11. तर मंडळी, आज आपण पुन्हा एका नवीन राईडला आलोय. म्हणजे आज आपण पनवेलमध्ये, म्हणजे मुंबई पासून साधारण 2 ते 2 तासाच्या, म्हणजे आम्ही बाईकवरून आलोय, तर 2 तास पकडून चला. तर मुंबई पासून 70 किलोमीटर अंतरावर हा एक तुम्हाला सुंदर असा नजारा इथे पाहायला मिळणार आहे. तर या जागेचं नाव आहे कसमळ. थांबण्याचं कारण म्हणजे इकडचं सुंदर असं लोकेशन, जे आपण तुम्ही जर इकडनं जात असाल तर तुम्ही नक्की या जागेवर थांबाल, पुढे जाणार नाही. डेस्टिनेशन आहे कसमळ वॉटरफॉल. तिकडे आपल्याला मेन शूट करायचा आहे. जो वॉटरफॉल एकदम बघण्यासारखा आहे. आणि तर तिकडनं आपण थोडं व्हिडिओ करू आणि सिनेमॅटिक्स थोडे शॉट घेऊ आणि त्या धबधब्याचा थोडा आनंद घेऊया. तुम्हाला जर एकांत यायचं असेल तर या ठिकाणी नक्की या. एकदम सुंदर आहे बघा, आजूबाजूला कोणीच नाही, फक्त काही लोक, हे जे मूर्ख लोक आहेत ते कचरा करतातच, त्यांचं कामच आहे बघा, खाल्ले बिल्ले प्लेट बीट फेकून दिलेत. तर ठीक आहे, आता इकडनं आपण निघूया. बोला, काय बोलशील, व्हिडिओ कसा वाटतोय, लोकेशन? एकदम झकास. हा, झकास, चांगला वाटतंय. चांगला वाटतोय. मग हे बघा ना, आज पाठीमागचा हा सीन बघा ना, फक्त हा घाट बघा ना, एक नागमोळीच आहे ना, सापासारखी वळ. एक नंबर आहे, एक नंबर. तर तुम्ही पण येत असाल ना तर या ठिकाणी नक्की या आणि ह्या पॉइंटला थांबणार. ती गाडी बघा तिथे कशी करपली, एकदम कांदा भजी झाली तिची. प्रमोद, हे बघ इथे पण चालू आहे, मूर्ख लोक इथे पण येतात, म्हणजे बाटल्या बिटल्या टाकलेल्या आहेत दारूच्या.
काय बोलशील तू, काय बोलशील काय अशा बोलणार अशा लोकांना? मूर्ख बोलणार नाही तर काय बोलणार? मूर्ख म्हणजे हे लोक आहे ना, निसर्गाची वाट लावायला हे या सृष्टीमध्ये त्यांनी जन्म घेतला मित्र म्हणे, बरोबर ना? त्यांच्यानी काय होणार नाही, पण वाट लावायला साठी ते जन्माला आलेत, बस एवढं आपण बोलू शकतो. कारण का अशा लोक काय सुधरत नाहीये, तरीही बरेच लोक जे आहेत ते आपला कचरा घेऊन जातात. आपल्याला आता थोडं इथे बसल्यावर फोटो बिटो काढूशी वाटतात, पण सीन असा आहे की आम्हाला जर इथे टाइम आम्ही घालवला तर आम्हाला पुढे जाताना खूप वेळ होईल. तर म्हणून आपण इथे जास्त वेळ नको थांबूया आणि इकडनं निघूया पहिलं. मग आपल्याला पुढचं मेन आपण ज्या इथे ठिकाणी जाण्यासाठी आलोय ते राहून जाईल. मंडई हे बघा, बैल मध्ये आलाय आता. प्रमोद हुसकवायला गेलाय. प्रमोद हुसकाव, चायला हुसकाव. अरे आणि प्रमोदने काम भारी केलेलं आहे. बस यायच्या आधी. तर मंडई बघा, आपण आता मगाशी तुम्ही बघितलं असेल, आपण थोडस मगाच्या पॉइंट वरनं गाडी चालवत आल्यानंतर तिकडनं निघाल्यानंतर बघा, आता हा एक पॉइंट आहे. आता ह्याच्या पुढे गाडी जाऊ शकत नाही. तुम्हाला पण दाखवतो मी. इथे थोड्याफार गाड्या लोकांनी पार्किंग केल्या. जी आपली गाडी आहे इथे, इथे 1-2 गाड्या, त्या साईडला 2-3 गाड्या. तर आता नेमकं इथून कसं जायचं हे आम्हाला पण नाही माहिती आहे. तर आता आपण थोडं विचारपूस करूया. धबधब्याचा आवाज येतोय. आला आपण जवळ आलो, म्हणजे बरोबर चाललोय आपण. डायरेक्ट आता वॉटरफॉलच्या इकडे गेल्यावर आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय. आता हे आपल्याला क्रॉस करायचं आहे. हे आपल्याला पार्टनर भेटलं एक. हाच आहे पॉइंट प्रमोद, हे बघ हाच पॉइंट आहे. परफेक्ट आलो, एकदम पॉइंटवर आलो आपण. कोणच नाही ते. हे हा एक कसमल वॉटरफॉल. कोणच नाही, असं लोकेशन आहे, शोधून काढलं आपण. तर मंडळी फायनली आपण या पॉइंटवर आलो आहे, ज्याचं नाव आहे कसमल वॉटरफॉल. आता इकडनं हा एवढा सीन दिसतोय. तर हे बघा, ही एक बाजू आहे आणि जर जास्त पाऊस असेल ना तर हे पूर्ण भरतं. म्हणजे बघण्यासाठी एकदम सुंदर नजारा हा, एकदम क्लासिक एकदम आहे. पण आता एक बाजूच दिसते आपल्याला, म्हणजे पाणी कमी आहे, पाऊस पण नाही सध्या, तरी पण हे आपल्याला एवढं पाहायला मिळतंय. आणि इथे एकदम पाणी एकदम बघा ना, बिस्लरी फेल, एकदम शुद्ध पाणी दिसतंय आपल्याला खाली. आणि त्याच्यात असे मासे दिसत आहेत बारीक बारीक. मी तुम्हाला दाखवतो ते, पण पाण्यामध्ये पण आपण कॅमेरा टाकूया आणि बघूया कसं दिसतं ते. आणि त्या बाजूला आहे ना मोठा धबधबा आहे पूर्ण. हे पाणी जसं जात आहे ना बाहेर, तिकडे एकदम खूप मोठं आहे खाली. तर ते पण बघूया आपण. तोपर्यंत आपण इकडे थोडा वरती जाऊन बघूया कसं वाटतं इकडे सीन कसा आहे. तर थोडं आपण इथे पण जाऊया. आता पाण्यातून जाऊया आपण. अशा वातावरणामध्ये थोडं डोकं बिकं भिजूशी वाटतंय. एक नंबर आहे बघा मंडळी, तुम्ही येत असाल तर या ठिकाणी नक्की विजिट करा. सुंदर लोकेशन आहे आणि असा पाण्याचा आनंद घ्या. असा पाण्याचा आनंद घ्या, एकदम मस्त वाटतं एकदम. रविवारी पण इथे गर्दी नसते, काहीच गर्दी नाही, कोणच दिसत नाही आपल्याला. फक्त प्रमोद आणि मी चालू या ठिकाणी. असं सुंदर लोकेशन आहे. तर तुम्ही येत असाल तर नक्की इथे भेट द्या आठवणीने. तोपर्यंत पाण्याचा आनंद घेऊया आता. तर मंडळी, तुम्हाला पण ह्या जागेचा आनंद जर घ्यायचा आहे आणि ह्या ठिकाणी जर यायचं असेल
तर इथे कसं यायचं आहे तुम्हाला मी सांगतो. जर तुम्ही मुंबईवरनं येत असाल तर तुम्हाला पेण आणि जो मुंबई गोवा हायवे एक्सप्रेस पकडून बरोबर पेणच्या इथे यायचं आणि पेण मधून हा आतमध्ये एक रस्ता जातो ब्रिजच्या इकडनं. जसा तुम्ही पेण मध्ये प्रॉपर येता तसं गुगलवर तुम्ही कस्टमर करून टाकू शकता, जे मी तुम्हाला प्रॉपर रस्ता गाईड करेन. कोणाला विचारायची पण गरज नाहीये जर इथे यायचं असेल तर. आणि तिथून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला कोण विचारण्यासाठी कोण दिसणार नाही, कारण का आजूबाजूला कोणीच नसतं. कोण म्हणजे एक माणूस नाही आम्हाला भेटला रस्त्यामध्ये. असं हे लोकेशन आहे, खूप आतमध्ये जंगलामध्ये लोकेशन आहे. तर ह्या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या. खूप सुंदर लोकेशन आहे आणि एकदम क्लासिक आहे, एकदम क्लासिक. आता इकडनं आल्यानंतर आपण थोडेफार ड्रोन शॉट घेऊया आणि काही वेळा पाण्यामध्ये आपल्याला काही मासे दिसतात, ऍक्शन कॅमेरा पाण्यामध्ये टाकून थोडं शूट घेऊया कसं काय काय दिसतंय ते. लोकेशन बघितलं ह्या वरच्या बाजूचं. आता आपण खाली जाऊया आणि असा हा फ्लो आहे सगळा. त्या फ्लोच्या खाली बाजू सगळं पाणी, हा मोठा धबधबा आहे, एकदम मोठा वॉटरफॉल आहे. तर आपण तिकडे जाऊन बघूया तो कसा दिसतो ते. प्रमोद किती बिचारा मेहनत करतो. हा प्रमोदने रस्ता शोधलाय बघा मंडळी, एक नंबर रस्ता शोधलाय. प्रमोद काय गावाविवाल चाललाय काय? आता इकडनं तुम्हाला उडी मारायची आहे बघा, अशी दाखवलं पण दाखवली उडी मारून. पाणी असं वाहत 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 जात. जबरदस्त आहे यार, जबरदस्त आहे बघा ना, एक नंबर यार. फील एकदम फुल क्लासिक. कोणीच नाही एकदम सुमसाम असं जंगल एकदम. आणि असा सुंदर इकडनं सगळं असं ओपन पूर्ण स्पेस आहे बघा, एक नंबर यार, खूप भारी आहे, खूप जबरदस्त. हे बघा ना इकडनं पूर्ण हा दिसतो एकदम खतरनाक, एकदम खतरनाक. हा बघा पाठीमागचा नजारा बघा यार. जर तुम्ही पण इकडे यायचा विचार करताय तर तुम्हाला कसमळ, गुगलवर कसमळ टाका आणि ह्या पॉइंटला नक्की भेट द्या, एक नंबर पॉइंट आहे. तर इकडनं आल्यानंतर आता पाऊस नाही येत तोपर्यंत आपण एक ड्रोन शॉट घेऊया. आणि खरं सांगा ड्रोन शॉट आवडला ना तुम्हाला? तुला आवडला प्रमोद? आवडला. मला आवडला, ह्याला आवडला, मग तुम्हाला पण आवडला. मग अजून लाईक का नाही केलंय? मग ते लाईक बटन खाली दिसतंय ते पहिलं लाईक करा लवकर. अजून नाही केलंय रे? नाही केलं, करा लवकर. काय बघताय? पैसे थोडी जातात. मग आणि ते सबस्क्राईब बटन आहे ते पण दाबायला शिका. नुसतं व्हिडिओ बघताय तुम्ही आमचे. एवढं तुम्हाला लांब आलोय आम्ही, मुंबई पासून 80 किलोमीटर लांब आलोय. जवळ पण आहे का? अजून काय खाल्लं नाही तर एक लाईक अजून नाही करत तुम्ही. कसली वाट बघताय काय माहिती नाही. चल जाऊ दे, करतील मला माहिती आहे ते करणार लाईक. तर आता हा ड्रोन शॉट घेतला आपण, तुम्हाला कसा वाटलाय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि तुमचं मौल्यवान कमेंट ते आम्हाला सांगा, म्हणजे ते माझ्यासाठी खूप मौल्यवान एकदम. प्रमोदला तर तुम्ही आता ओळख झालीच आहे, माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये असतो. जसा प्रमोद गावी जातो तसा कोकणातले व्हिडिओ टाकतो.
तिकडचे खेकडे पकडतो किंवा मासेमारी गणपती मधले पण आता टाकले ना प्रमोद. गणपती मधले बरेच शिवडी येतील. हा तर असे प्रमोदचे पण आहेत. आणि आता माझ्या बहिणीने पण युट्यूब चॅनल सुरू केलंय, त्याचं नाव आहे लाईफ इन कुडाळ. तर कुडाळमधले कोण कोण असतील तर त्यांनी नक्की एकदा चॅनलवर व्हिजिट करा. सुरुवात आहे एक खूप म्हणजे माझी बहीण गावी राहते आणि तिकडचं जीवनशैली आहे म्हणजे आपल्या मुंबईपासून खूप वेगळीच आहे. पण म्हणजे प्रत्येक रानभाजी म्हणा म्हणजे आपण मुंबईतून भाज्या बिज्या आणतो ते आपण दुकानात जाऊन घेऊन येतो, तसं नाही. तर ते रानात जातात आणि तिकडचे कुठले कुठले नवीन नवीन भाजीचे प्रकार किंवा तिकडची गावचा गणपती उत्सव. परत अजून काय प्रमोद सांगतील? प्रमोदला पण बरंच माहिती असेल. म्हणजे गावी जसं प्रत्येक ऋतूनुसार घडत जातं तसं त्याप्रमाणे पावसाळा असेल की पावसाळ्यातील वातावरण, हिवाळा आला की हिवाळ्यातील वातावरण, हिवाळ्यामध्ये भात शेती वगैरे कापणे वगैरे सगळं असतं म्हणजे. आणि मे महिना आला म्हणजे उन्हाळा आला की उन्हाळ्यातले सर म्हणजे जसे ऋतू बदलत जातात तसं तिकडचं वातावरण बदलत जातं, त्याप्रमाणे तिकडचे व्हिडिओ चांगल्या प्रकारे बनत जातील. सुरुवात करते तर तुम्ही पण तिला एक सपोर्ट करा. आपल्या कोकणातले सगळे व्हिडिओ आहेत म्हणजे कोकणातले जेवढं काही सांस्कृतिक आहे आपले कार्यक्रम आहेत, कोकण जनजीवन म्हणजे लोक कसं जगतात तिकडचं आणि तिकडची लाईफ कशी आहे ते जर तुम्हाला जवळून पाहायचं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. आपण इथे समाप्त करूया आणि तुम्ही पण यायचं असेल तर नक्की या ठिकाणी भेट द्या. खूप सुंदर लोकेशन आहे, तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर पण येऊ शकता आणि काही असं रिस्की नाहीये. निसर्गाचा आनंद घ्या आणि घरी जावा, बस माझं म्हणणं एवढंच आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमंडळींना पण शेअर करा, तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करा. आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.